रस्ता अडवून बांधकाम करण्याप्रकरणी प्रशासन कारवाई करत नसल्यानं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा गुरुजी गार्डन येथील रहिवाशांनी दिला आहे। मजरेवाडी हद्दीतील गुरुजी गार्डन या वसाहतीमध्ये 17 प्लॉट धारकांचा जाण्या येण्याचा मुख्य रस्ता अडवून गोरख देशमुख यांनी रस्त्यावरच चौकोनी कंपाऊंड बांधून बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे। यामुळे नागरिकांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद होऊन त्यांची गैरसोय होत असल्यानं या संदर्भात अनेक वेळा पालिकेकडे तक्रार करून देखील प्रशासनाकडून काहीही कारवाई होत नसल्यानं रहिवाशांची तारांबळ होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया विजय नकाते यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केल्या। संबंधित गुरुजी गार्डन येथील सर्वच प्लॉट धारक हे आपले नियमित सर्व प्रकारचे कर भरत असून देखील पालिका प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या संदर्भात पालिका प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा नगरातील सर्व रहिवासी आपल्या परिवारासह पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करतील आणि त्यावेळी काही बरं वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या प्रसंगी विजय नकाते, महेश कुलकर्णी, ऋतुराज साखरे यांच्यासह नगरातील रहिवाशांची उपस्थिती होती। मी विजय नकाते, सोलापूर महापालिका हद्दवाढ भाग मजरेवाडी बॉम्बे पार्क लगत आमचा कलेक्टर मंजूर बिनशेती लेआउट आहे आणि ह्या लेआउट मंजूर करताना जो मोजणी नकाशा आम्ही सादर केला होता त्यामध्ये 15 मीटरचा अप्रोच रोड स्पष्टपणे दिसत आहे आणि हा अप्रोच रोड लगत कब्जेदार पश्चिम दिशेचे 94-1 यामधून जाऊन मेन DP रोडला जुळत आहे। तर लगत कब्जेदाराने त्यांचा लेआउट मंजूर करून घेत असताना हा रस्ता अप्रोच रस्ता हाच रस्ता गायब केलेला आहे। त्यामुळं आम्हा सगळ्या प्लॉट धारकांना येण्या जाण्यास रस्ताच उरलेला नाही। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित। तसंच या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासन